महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या आणि कोयना नदीच्या काठावरती वसलेलं हे पाटण शहर आहे आणि या पाटण शहरात ऐन उन्हाळ्यामध्ये पाण्याची आणीबाणी ही केवळ ह्या ठिकाणी सुरू असलेल्या दांडे पुलाच्या कामामुळे निर्माण झालेली आहे आणि ही निर्माण केल्याचा थेट आरोप नागरिकांकडून केला जात आहे तो प्रशासन आणि या ठेकेदारांकडून। कारण पाटण शहरामध्ये जे नागरिक आहेत त्यांना या जवळपास 5 ते 6 वार्डामध्ये पाणी पूर्णपणे बंद झालेलं आहे। याचं कारण आहे ते म्हणजे या शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटलेली आहे आणि ही जवळपास 50 वर्षाहून अधिक काळची ही पाईपलाईन फुटलेली आहे आणि पूर्णपणे पाण्याचं जे नदीतून येणारं पाणी हे पूर्णपणे बंद झालेलं आहे। या परिस्थितीमुळे पाण्याची आणीबाणी ही कोयना नदीकाठी असलेल्या पाटण शहरात निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे, परंतु या पाणी पुरवठा व्यवस्थित व्हावा त्यासोबत लोकांना घरी न असताना पाणी मिळत नाही, याला जबाबदार असलेलं पाटण प्रशासन असेल, मुख्याधिकारी असेल, यांचं लक्ष कुठे आहे हा प्रश्न आहेच। ठेकेदार सुद्धा या ठिकाणचं काम तातडीनं करताना पाहायला मिळत नाही, अशी परिस्थिती आणि असा आरोप हा पाटण शहरातील नागरिकांकडून केला जात आहे। तर दुसरीकडे या पाटण शहराला मुख्याधिकारी हे प्रभारी आहेत आणि प्रभारी असल्यामुळे हे या ठिकाणी किती वेळा येतात हा प्रश्न खरं तर या निमित्तानं उपस्थित होत आहे आणि एकंदरीत या पाटण शहरातील नागरिकांना पाणी आणण्यासाठी रस्त्यावरती टँकर मागे धावण्याची वेळ कुणामुळे आली आणि कोण यामध्ये राजकारण करतंय, कोणतं प्रशासन झोपेचं सोंग घेतंय हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहिलेला पाहायला मिळतोय। न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, पाटण, सातारा।